शिवसेना शाखा प्रमुख कांबे सन्मान्य श्री प्रदीप पप्या पांडुरंग भोई का जन्मदिन भिवंडी तालुका कांबे कोलीवाड़ा उनके निवास स्थान पर उनके चहीतों द्वारा दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया। इस अवसर पर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के जिला प्रमुख विश्वासजी धले, भिवंडी पूर्व माजी आमदार रुपेश जी म्हात्रे, शिवसेना महानगर जिला प्रमुख मनोज गगे, कांबे ग्राम पंचायत माजी सरपंच ज्योतिताई प्रदीप भोई, कांबे ग्राम पंचायत माजी उपसरपंच राम भोई, भिवंडी मनपा कर्मचारी राजू वर्लीकर, ग्राम पंचायत सदस्य जुनांदुरखी, दत्ता शिकारी, शिवसेना शाखा प्रमुख रेम्भोली संजय वाड़घरे, कार्तिक मोटर्स के प्रोप्राइटर नरेंद्र गुराटकर, पत्रकार राजेंद्र पाटिल, मच्छिंद्र केने, वंचित बहुजन आघाड़ी भिवंडी तालुका प्रमुख शीतल गायकवाड़, दत्ता पाटिल, समाज सेवक समीर रापटे, अजिंक्य गायकवाड़, कुणाल भोई, सुजय गायकवाड़, गोकुल बाबरे, रोशन भोई, विजय भगत, जय हनुमान टेम्भोली ग्रुप के मनीष मंदार, रोहित सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर मित्र मंडली, नातेवाईक व ग्रामस्थ मंडल, महिला व पुरुषों ने उपस्थित होकर शिवसेना शाखा प्रमुख कांबे सन्मान्य श्री प्रदीप पप्या पांडुरंग भोईर को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की तथा इस संपूर्ण कार्यक्रम का सूत्र संचालन श्याम नवाले सर ने किया। आता तुमचा पप्या भाई वगैरे बोलतो त्याचं आमचा पप्पू आहे आणि पप्पू म्हणजे कोण असतो? लहान मुला आपण लाडाने पप्पू बोलतो, जसं आपण बाल्या मामा बोलतो। बाल्या म्हणजे लहान मूल, खासदार झाला बरोबर, डेव्हलपमेंट होत 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 खासदारकीपर्यंत पोहोचला। तसे याच्यातले काही गुण आणि दुर्गुण त्यांचं समीकरण तरी स्वतः करायचं आहे। ते काही गोष्टी बाजूला केल्या तर आपण खासदार नाही पण सरपंच होऊ शकतो। खुदा करे आपके जिंदगी में इतना खुशियां हो कि हर गम भी भूल, ऐसे हम भगवान से दुआ करते हैं। माननीय सरिता भगत मैडम माननीय त्यांच्या टी शर्ट वर दिलेले आहे ओरिजिनल म्हणजे अस्सल मी असाच आहे, मी असा मी माननीय आपल्यानंतर पेढा भरत असतो पाहिजे। माननीय प्रदीप जी भोई शिवसेना शाखा प्रमुख त्याचप्रमाणे आनंदाचा क्षण कॅच होऊ दे, त्यांच्या आनंदामध्ये की तुमची राहण्याचे प्रगतीचे चैतन्याचे आणि दुनियाची सारी खुशिया आज आनंदाचा दिवस आहे। मी या माझ्या जुनादुर्गीच्या गावाच्या वतीने आज पप्यादादाला त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। पप्यादादाचं बोलणं म्हणजे एकदम स्वाभाविक आणि दिलखुलास। आज त्यांचा आनंदोत्सवाचा दिवस आहे आणि त्यांना आणि त्यांच्या परिवाराला माझ्यातर्फे लाख लाख शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। त्यांची प्रसिद्धी या पंचकृषीमध्ये आहे, अगदी टेंबोली गटापासून तर काटे खोणे असेल। त्यांचं एक कडवट शिवसैनिक म्हणून प्रसिद्ध असं आहे, जे हाती घेतलं ते तडीस नेण्याचं काम ते करतात। मग समोर तो कोणी असो त्याची गय करत नाही, जे पण काय अंतकरणातले ते रोखठोक बोलतात। हेच आपल्या शिवसेनेसाठी मोठं काम करत असतात आणि त्यांच्या पार्श्वत जर पाहिलं तर या गावामध्ये त्यांच्या स्वखर्चाने म्हणा किंवा त्यांच्या सवंगड्यांच्या
संगतीने आणि त्यांना एक मार्गाने जोडून ते विविध आपल्या गावामध्ये कार्यक्रम राबवत असतात. त्यापैकी जर एक कार्यक्रम पाहिला तर आपण एक स्थानिक रहिवासी असून पण या हनुमान मंदिरामध्ये अनेक वर्ष त्यांनी कुठेतरी आपल्या गावाचे एक भूमिपुत्र म्हणून हे कार्यक्रम राबवण्यात आजपर्यंत यशस्वी झालेत. असेच मी त्यांच्या जीवनात त्यांच्या क्षेत्रात मग राजकीय क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो किंवा एखादा त्यांचा व्यवसाय म्हटला तरी अशा सर्व व्यवसायामध्ये त्यांना चांगली भरभराट येवो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच एकवीर माऊलीची प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. प्रदीपजी आपणास पुन्हा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. साहेब शिवसेना पप्या भोई यांचा वाढदिवस आमच्या जिव्हाळा जीव देणारा ग्रुप करून व माझ्या परिवाराकडून त्यांना खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता सर बोलले ओरिजिनल ते पप्या भोई हे ओरिजिनलच आहेत. काही त्याला डुप्लिकेट करायला बघतात पण डुप्लिकेट कधीच पप्या भोई होणार नाही. हे आमचा एक खूप मोठा अनुभव आहे की ते स्टेटस बघा त्यांचं कधी पण कधी सगळं व्हॉट्सअप बघा एकदम ओरिजिनल व्हॉट्सअप. कळवट शिवसैनिक बोलला तर पप्या भोई एक मोठा आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे की आम्ही पण तेच काम करतो. काही डुप्लिकेट आहेत ते त्याला खोटा ठरवायचं काम करतात पण त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बोलतो पप्या हा एकदम ओरिजिनल शिवसैनिक आहे आणि ओरिजिनल राहणार. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देण्यासाठी जबरदस्त शानदार एकदा प्रदीप भोई उर्फ पप्या, कोण केबलवाला पण बोलतो आणि कोण DJ वाला पण बोलतो, असे आमचे मित्र आणि सहसा व्यक्तिमत्वाचे शिवसैनिक शाखा प्रमुख यांचा आज वाढदिवस आहे. मी जगदंबे चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या इच्छा आकांक्षा या वाढदिवसानिमित्त पूर्ण होत आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मी जगदंबे चरणी प्रार्थना करतो. आणि दिवसेंदिवस हा कार्यक्रम मोठ्यात मोठा करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा आणि या गावातल्या लोकांची सेवा करण्याची तुम्हाला जी संधी आहे त्या संधीचं आपण सोनं करावं. धन्यवाद. सुद्धा केलेली आहे. असं हृदयामधून प्रेम सतत वाहत माननीय ठाणे जिल्हा पप्या भोई यांना वाढच्या खूप खूप शुभेच्छा आणि वाढच्या भगव्या शुभेच्छा. खास व्यक्ती या ठिकाणी आर्यन आदिवासी बॉन्ड प्रदीपजी भोई यांचा वाढदिवस साजरा होते. अगदी जोशाने जबरदस्त आनंदाने खास दादा भोई आमच्या यांच्या हस्ते एक त्यांनी 2 शब्द शुभेच्छा पर व्यक्त करावे. सेनेचे शाखा प्रमुख प्रदीपजी भोई यांचा आज वाढदिवस. त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून सतत काही ना काही नवीन समाजकार्य आपण बघत असता की त्यांच्याकडे कांबे गावामध्ये काही ना काही कार्य त्यांच्याकडून घडत असतं. माझी अशी सदिच्छा आहे की त्यांच्याकडनं असंच चांगलं कार्य घडत राहो आणि त्यांची आयुष्यामध्ये अशीच भरभराट होत राहो आणि त्यांना सर्वच क्षेत्रामध्ये त्यांना यश प्राप्त हो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं आणि मी ज्या ज्या संघटनांमध्ये काम करतो त्या सर्व संघटनांच्या वतीनं, आमच्या कांबे परिवर्तन आघाडीच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देऊन त्यांना सदिच्छा देतो. एक साधेसोळे अतिशय खास व्यक्तिमत्व दत्ता वायरमॅन लाडके बंधुराज. वाढदिवस आहे प्रदीप
पांडुरंग भैयांना मी पूर्वीपासून त्यांच्या जोडीला असते, तो माझ्या जोडीला असतोय. त्याचा माझा मुलगा आहे, त्याचा आज वाढदिवस. आणि माझ्या जो पोरगा नियुक्ती झाली, आज त्यांचं नाव पूर्ण विभागात पप्प्या शेठ म्हणून गाजलेला आहे, केबलवाला पप्प्या शेठ. आणि त्याला वाढदिवसानिमित्त मी आज फार फार धन्यवाद देतो, आशीर्वाद देतो का पुढची वाटचाल त्याची फार आनंदात तेजोमय राहो, हीच ऐकून त्यांची प्रार्थना. जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो, मी माननीय शीतलजी गायकवाड होई म्हणजे पप्प्या, थोडक्यात आमचा जवळचा मित्र. बऱ्याच वर्षापासून आम्ही सोबत आहोत. गावामध्ये कुठल्याही प्रकारचा काही काम असेल किंवा ग्रामपंचायत संदर्भात काही काम असेल तर पप्प्याला विचारल्याशिवाय पुढे जाता येत नाही, अशी परिस्थिती आहे. मी आज त्याच्या वाढदिवसानिमित्त मी ज्या संघटनेमध्ये काम करतो त्या संघटनेच्या वतीने, मी ज्या पक्षाचं काम करतो वंचित बहुजन आघाडी त्या पक्षाच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने पप्प्या भोई याला वाढदिवसाच्या लाख लाख अशा शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते विजयजी भगत, सुजयजी गायकवाड. गावामध्ये शिवसेना कांबेगावचे शिवसेनेचे प्रमुख तथा एकविरा केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर प्रदीप उर्फ पप्प्या भोई यांच्या वाढदिवसानिमित्ताने जमलं. त्या ठिकाणी नरेंद्रभाई सामाजिक संस्था प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच कार्तिक मोटरचे प्रोप्रायटर आणि टेंबिवलीचे शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख नरेंद्रभाई गोराटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. काय सांगाल, आज प्रदीप भोई एक सर्वांच्या मनामध्ये असणारा हा चेहरा, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जाणारे हे व्यक्तिमत्व, या आपण कशा पद्धतीने शुभेच्छा देणार? सर्वप्रथम 10 जून रोजी प्रदीपजी भोई यांचा वाढदिवस असतो आणि या वर्षी त्यांनी वाढदिवस दरवर्षी ते मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करतात. परंतु या दिवशी त्यांनी या वर्षी एक अनोखा उपक्रम सादर केलेला आहे. 10वी 12वीचे काही जे विद्यार्थी कांबे गावामध्ये जे उत्तीर्ण झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा इथे स्वागत आणि सत्काराचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. त्याचप्रमाणे काही सन्मानचिन्ह आणि गिफ्ट देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. या कार्यासाठी सर्वप्रथम मी प्रदीपजी भोई यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. कारण अशी कामं करण्यासाठी रक्तामध्ये एक समाजसेवा असावी लागते आणि रक्तामध्ये समाजसेवा असलेला कार्यकर्ताच हे असे कामं करू शकतो, हे त्यांनी आज इथे दाखवून दिलेलं आहे. कांबे गावामध्ये अनेक पक्षाचे कार्यकर्ते आहेत, परंतु असा उपक्रम हाती घेऊन
एक कांबे गावाला नव्हे तर एक भिवंडी तालुक्याला त्यांनी एक संदेश दिलेला आहे की आपल्या समाजातील आपल्या गावातील जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर त्यांच्यामध्ये एक नवचिंतन निर्माण होतं आणि पुढील वाटचालीस अधिक प्रगती ते करू शकतात. त्याप्रमाणे प्रदीपजी भोई यांना मी जवळजवळ 10 वर्षापासून ओळखतो. तर एक हाडाचा शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक म्हणून यांनी एक भिवंडी तालुक्यामध्ये एक ओळख निर्माण केलेली आहे आणि ही ओळख त्यांनी आज 10 वर्षापासून मी पाहतो की प्रदीपजी भोई एक संघर्षातून निर्माण झालेला एक व्यक्तिमत्व आहे. त्यांची तुम्ही जर पार्श्वभूमी बघितली तर अत्यंत गरीब परिस्थिती असताना त्यांनी शिवसेना पक्षासाठी दिवस रात्र मेहनत करून कुठेही कार्यक्रम असू द्या, शिवसेना पक्षाचा कुठेही कार्यक्रम असू द्या, प्रदीप भोई तिथे सर्वप्रथम हजर असणार आणि त्याबद्दल त्यांचे एक मनापासून विशेष आभार व्यक्त करतो. तर रक्तामध्ये समाजसेवा भिनलेला कार्यकर्ताच अशा प्रकारे कार्य करू शकतो. आणि मी जवळजवळ ग्रामपंचायतची निवडणूक असो किंवा जिल्हा परिषदची पंचायत समितीची निवडणूक असो, प्रदीप भोई हे नेहमी आपल्या निवडणूक लढवण्यासाठी अग्रेसिव्ह असतात. त्यांच्यावर गावातील कार्यकर्त्यांकडून किंवा या जिल्हा परिषद गटातून अनेक आरोप केले जातात की हा नेहमी निवडणुकीसाठी उभा असतो किंवा नेहमी मला संधी द्या असं सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु आज मी इथे जाहीर करतो की प्रदीप भोई हा एक शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि जिथे जिथे कधी कधी अडचणी निर्माण होतात तिथे कधीही हा व्यक्ती मागे पुढे पाहत नाही. आज विश्वजित थळे साहेब असतील, शिवसेनेचे संपर्क रुपेश दादा म्हात्रे असतील, सर्वांनी यांना इथे शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि हे प्रेम हे प्रदीप भोई यांनी एका वर्षातून किंवा एका कार्यातून किंवा एका कामातून नाही मिळवलेला. गेलं मी 15-20 वर्षापासून पाहतो हा व्यक्ती शिवसेनेसाठी ग्रामीण भागात जिथे कार्य शिवसेना असेल तिथे पोहोचण्याचा तिथे प्रयत्न करतो. आणि गावामध्ये चांगल्या प्रकारे आज ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बीजेपीचे मातब्बर मंडळी असून सुद्धा प्रदीप भोई आणि गावातील जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे टक्कर देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा चांगल्या प्रकारे निवडून आलेले आहेत. भोई यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आणि प्रदीपजी भोई यांनी हे वार्ड क्रमांक 4 चे शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत आणि पुढे सुद्धा जाऊन यांनी अशा प्रकारे कार्य करावं आणि गावाची प्रगती करावी, या समाजाची प्रगती करावी, या भोई समाजाची भोई परिवाराची प्रगती करावी आणि असंच भिवंडी तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये नाव लौकिक करावं अशी आशा व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि प्रदीपजी भोई यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मी नरेंद्र बोराडकर आणि टिंबोलीतील सर्व नागरिकांकडून त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रदीपजी भोई शिवसेना शाखा प्रमुख कांबे, वार्ड क्रमांक 4 चे शाखा प्रमुख आणि एकविरा केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर. आज त्यांचा 10 जून वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. नक्कीच प्रदीप भोई यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एक चांगलं व्यक्तिमत्व, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जाणारं हे व्यक्तिमत्व आहे. आज जर बघितलं तर नरेंद्रभाई बोराडकर यांनी नुकताच सांगितलं की त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. आज सकाळपासून जर बघितलं तर सोशल मीडियावर प्रदीपजी भोई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मोठ्या प्रमाणामध्ये दिल्या जात आहेत. माणसं जमवणं हे प्रत्येकाला जमत नसतं, परंतु ती माणसं जोडण्याचं काम प्रदीप भोई यांनी केलेलं आहे. मी नेहमी म्हणत असतो की तुमच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट, तुमच्या हातातील बोटातील सोन्याच्या अंगठ्या, तुमच्या गळ्यातील सोन्याच्या चैनी ही तुमची संपत्ती नव्हे, तर खऱ्या अर्थाने तुमच्या घराच्या पायरीजवळ चपलांचा किती ढीग पडलाय ही खऱ्या अर्थाने तुमची संपत्ती. आणि ती संपत्ती जमवण्याचं काम आज प्रदीप भोई यांनी केलेलं आहे. अगदी रस्त्याला जात येत असताना मात्र हे व्यक्तिमत्व असं आहे ना की त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं कुठल्याही एखाद्या व्यक्तीविरुद्ध काहीही नसतं, मात्र प्रत्येकाला आवाज देण्यामागं, माणसं जमवण्यामागं त्यांचा खारीचा वाटा आहे. आणि अनेक माणसं या ठिकाणी जोडलेले आहेत. आज जर विचार केला तर शिवसेनेचे शाखा प्रमुख याच्यामधून कांबे जिल्हा परिषद गटामध्ये त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचे चांगले सुसंवाद ते साधतात, चांगल्या पद्धतीने त्यांचं कार्य सुरू आहे. आणि दुसरा विचार केला तर त्यांचा व्यवसाय जो आहे तो केबल नेटवर्कचा व्यवसाय आहे. याच्या केबल नेटवर्कच्या व्यवसायामधून त्यांनी अनेक गावं, अनेक पाडे ही जोडलेली आहेत आणि खरंच त्या व्यवसायामध्ये पण त्यांना भरभराटी येऊ. आज त्यांना शुभेच्छा देण्याकरता नरेंद्रभाई बोराडकर यांनी नुकतंच सांगितलं की शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय विश्वजित थळे साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शहरी मनोजी गगे साहेब, तसे भिवंडी पूर्वचे माजी आमदार तथा भिवंडी लोकसभा सहसंपर्क प्रमुख शिवसेना आदरणीय रुपेशजी म्हात्रे साहेब आणि दिग्गज मान्यवरांनी
त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि आज आपण त्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी सकाळपासून जर बघितलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणी फोन करून, कोणी SMS करून, कोणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून असेल किंवा मेसेजद्वारे ज्यांना जमलं नाही त्यांनी त्यांच्या निवासस्थानी येऊन या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. मी माझ्या लाखिवली गावाच्या वतीने तसेच शिवसेना कांबे जिल्हा परिषद गटाचा शिवसेना संपर्क सचिव या नात्याने आणि पत्रकार संघाच्या वतीने प्रदीप भोई यांना तसेच माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या. अशीच तुमची कार्यामध्ये भरभराटी व्हावत या शुभेच्छा असतील. धन्यवाद. आपल्याशी जोडल्या जात आहेत ज्योती कांबे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच तसेच प्रोफेसर म्हणून कार्यरत असणाऱ्या पडगा या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या ज्योतिताई प्रदीप भोई. ताई, काय सांगाल? आपल्या आज मिस्टरांचा, आपल्या पतिराजांचा वाढदिवस आहे, कशा पद्धतीने आपण आज वाढदिवस साजरा केला दिवसभरामध्ये? नमस्कार सर्वांना. आज 10 जून तसं बघायला गेलं तर वयोमानानुसार 40 वर्ष त्यांना पूर्ण झालेली आहेत. पण उपस्थितांपैकी कोणीही असं म्हणू शकणार नाहीयेत की त्यांची 40 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर अगदी सकाळपासून म्हणता येणार नाही, पण रात्री 12च्या नंतर अगदी 2 दिवस अगोदर कमिंग सूनच्या माध्यमातून सुद्धा त्यांचे मेसेजेस आणि शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे. आणि खरंच आज माझ्यासाठी सुद्धा खूप अनमोल असा दिवस आहे की त्यांच्यासोबतची आमच्या विवाहानंतरची जी काही 20 वर्ष 18 वर्ष मी पूर्ण केलेली आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या आयुष्याची इतकी वर्ष त्यांनी अगदी निरोगी आणि सुखकर आयुष्य, सदृढ आरोग्य त्यांनी जे स्वतः मिळवलेलं आहे यासाठी ते खरंच त्यासाठी ईश्वर कृपेने त्यांना जे मिळालेलं आरोग्याने आयुष्य आहे त्यासाठी मी समर्थ चरणी धन्यवाद मानते. आणि यापुढे देखील त्यांना मिळणारं आयुष्य हे सदृढ असावं, त्यांना मिळणार त्यांच्या अपेक्षा इच्छा पूर्ण व्हाव्या. त्यांच्या मनामध्ये असलेल्या ज्या काही समाजाच्या वतीने, आपल्या गावाच्या वतीने आणि इतर सर्वच ठिकाणी त्यांना नेहमीच असं कळकळीने वाटत असतं की गावासाठी हे करावं, आपल्या शिवसेनेसाठी हे करावं किंवा आणखीन गावाच्या बाहेर खूप काहीतरी त्यांच्या मनामध्ये कल्पना होत असतात, निर्माण होत असतात. पण काही आर्थिकची अट असेल म्हणा किंवा सामाजिक हे काय म्हणूयात की अडचणी असतील, या कोणत्याच अडचणी न येता त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये त्यांचा जो काही प्रवाह सुरू आहे हा इतका पुढे जावा की प्रत्येक एका व्यक्तीच्या तोंडी त्यांचं नाव असावं, त्यांची यशोगाथा ही अख्ख्या भिवंडीत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचावी आणि त्यांना त्यांचं भरघोस आयुष्य मिळावं असं या आजच्या दिनी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि आपणा सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद देते की तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टा आणि वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या, तुम्ही त्यांच्या पुढील आयुष्यासाठी ज्या काही सदिच्छा व्यक्त केला त्यासाठी पुन्हा एकदा सर्वांच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.